आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी होती, म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडळावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देवेंद्र तांडेल यांनी केलेली आहे। फडणवीसांकडे थेट त्यांनी ईमेलच्या माध्यमातून ही तक्रार केली आहे। देवेंद्र तांडेल हे अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष आहेत। देवेंद्र तांडेल हे स्वतः या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र तांडेलजी, तुम्ही जी मागणी केलेली आहे या मागणीमागचं नेमकं कारण काय? मुळात जो काही काल जो प्रसंग झालेला आहे त्या प्रसंगाचं जे भाविक आहेत, आपले गणेश भक्त आहेत, त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। लालबागचा राजाचा इतिहास जो आहे हे सर्वांना त्याची कल्पना आहे की ह्या राजाची स्थापना जी आहे ती कोळी जे महिला आहेत लालबागमध्ये जे मासे विक्री करतायत त्यांनी ती राजा स्थापन केलं होतं। आणि स्थापन करताना त्यांनी एक नवस केला होता। त्यांचे जे अस्तित्वाचा प्रश्न त्यावेळेस ऐरणीवर होता आणि तो प्रश्न मार्गी लागल्यास ते इथे मूर्ती स्थापना करतील असं त्यांनी तो नवस केला होता। त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर इथे लालबागच्या राजाची मूर्ती स्थापना झाली आणि त्यानंतर अनेक लोकांना त्याचा एक जाणीव व्हावी लागली की त्यांचं नवस पूर्तता तिथे होत आहे। परंतु कालांतराने लालबागच्या राजाचे जे मंडळ आहे त्यांनी ज्या प्रकारे हाताळणी केलेली आहे ते आपण पाहतच आलेलो आहोत। ह्यात मल्टिपल मुद्दे असे आहेत की काल जो काय प्रसंग झालाय त्याच्यामध्ये विसर्जनाचा जो मान आहे तो कोळी बांधवांना आतापर्यंत होता। गेल्या वर्षीपर्यंत कोळी बांधव आपल्या बोटीच्या सहाय्याने लालबागच्या राजाचं विसर्जन करत आले होते, परंतु यंदा ऑटोमेशन टेक्नॉलॉजीचं जे काय त्यांनी भूत उभं केलं होतं त्याचा वापर करून कोळी बांधवांना कुठेच विश्वासात घेतलं नाही। भरती अहोटीचं तसं त्यांनी भान ठेवलं नाही। टेक्नॉलॉजीच्या भरोश्यावर त्यांनी विसर्जन करण्याचा प्रयत्न केला आणि तो काल सबशेल फेल झाला, हे आपण सर्वांनी पाहिलेलं। तर आणि विसर्जन पण त्यांनी जेव्हा केलं त्यावेळेस सुद्धा ते चंद्रग्रहणाच्या काळात केलं, सुतकच्या काळात केलं आणि ते अतिशय म्हणजे प्रत्येक हिंदू धार्मिकांना हे दुःखद सहन करण्यासारखं आहे की त्यांनी जे केलेलं ते चुकीची कृती होती आणि आपल्या भावनांशी खेळल्यामुळे एक आम्ही ही तक्रार केलेली आहे। त्याचबरोबर त्या तक्रारीमध्ये आम्ही अशीही नोंद केली की आपण जेव्हा भक्ती जेव्हा जातात तिथं लाईनमध्ये जो काय आपण प्रसंग पाहतोय, धक्काबुक्की जी होते, VIP कल्चर जे उभं केलेलं आहे ते आता थांबलं पाहिजे। ते आता अति झालेलं आहे। आपल्या भक्तांचं सहनशीलतेचा अंत यांनी पाहिलेला आहे आणि याच्या पुढे ते होऊ नये आणि पुढच्या वर्षी अशासारखे प्रकार घडू नये, अकाउंटेबिलिटी निर्माण होण्याकरता ही तक्रार आपण केलेली आहे। आपण कोणाच्या वैयक्तिक तक्रार केलेली नाहीये। भक्तांची भावना जो काही प्रोसेस ते करतात, प्रक्रिया जी हाताळतात त्याच्यावर आता आळा झाला पाहिजे। गर्दी जी आता आटोक्यात येत नाहीये, तुम्ही बाप्पाला बंदिस्त अवस्थेत ठेवता 10 दिवस। हा बाप्पा सगळ्यांचा आहे, कोण एकट्या मालकाचा नाहीये। तिथे ज्या भाविकांकडे काहीच नसतं तिथे बाप्पा येतो, हे कोळी महिलांनी दाखवून दिलेलं आहे। आज तुमच्याकडे अफाट पैसा आहे, अफाट तुमच्याकडे सगळं काय आहे, परंतु तरी बाप्पा तुमच्या आज आला नाही, तुमच्या बरोबर राहिला नाही, हे काल आपण पाहिलेलं आहे। तर हे सगळं जे आहे ते बघता आम्ही तक्रार केलेली आणि आमची अपेक्षा आहे की सरकारने ह्याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि कुठेतरी पुढच्या वर्षी अशा घटना होऊ नये आणि भक्तांना, भाविकांना बाप्पांचं दर्शन मनमोकळेपणाने मिळावं हीच आमची अपेक्षा आहे। अगदी धन्यवाद देवेंद्र, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। देवेंद्र तांडेल आहेत, अध्यक्ष आहेत मच्छीमार कृती समितीचे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठेतरी भूमिपुत्र या उत्सवातून हद्दपार होत चाललेला आहे। भाविकांच्या भावनांशी खेळ करण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन सरकारनं या प्रकरणात चौकशी करावी आणि त्यातनं योग्य ते उत्सवाचं व्यवस्थापन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे।